चिडचिड होती माझी, संताप होतोय माझा त्या मूर्ख बाबावर विश्वास ठेवला मी त्याच्यावर. काय करत होती तू? 10 वेळा सांगत होतीस मला ओरडून की नका विश्वास ठेवू, मला काहीतरी ऑड वाटतं, मी नाही विश्वास ठेवला तुझ्यावर. का असं वागतो मी नेहमी आपल्याच माणसांवर? मी विश्वास ठेवत नाही. तो एक नंबरचा नीच फ्रॉड माणूस, फ्रॉड बाबा. त्याच्याकडे मी माझी बहीण, माझी बायको, माझी मुलगी सगळ्यांना पाठवत होतो. का तर काय मला प्रमोशन मिळेल, आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळतंय, बहिणीचं लग्न ठरतंय, 4 पैसे येत आहेत. काय स्वप्न बघत होतो मी? इथे एसी लावायचा, इथे टीव्ही, फ्रीज. हे काय 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 मूर्खपणा आहे सगळा. चांगली चपराक बसली मला. नाही, सगळं घालवून बसलो मी. चिडचिड याच गोष्टीची होती की मी कसा विश्वास ठेवतो दरवेळी अशा चुकीच्या माणसांवर. तुम्ही दोघी घरी नव्हतात, आम्ही वेड्यासारखं शोधत होतो तुम्हाला. त्याही वेळी असं वाटलं की त्या बाबाला फोन करून विचारूया. त्याला फोन करून विचारलं तर हा मला म्हणतोय मला दिव्य शक्तीने कळतंय की ती सुखरूप आहे. तो नीच हलकट नालायक माणूस निघालाच तो बाबा. पण त्याच्याबरोबर मी पाहिलेली स्वप्न तडा तडा तुटली का? कॉन्ट्रॅक्ट मिळणार होतं, आता ते मिळणार नाही. दादाला प्रमोशन मिळणार होतं, आता तेही त्याचं जाणार. रेवतीचं लग्न ठरणार होतं, आता तेही होणार नाही. म्हणून तर चिडली ती माझ्यावर. नाही, मला ना पटतच नाहीये. अनुवहिनीचा ना नक्की काहीतरी गैरसमज झालेला असणार. दत्तो बाबा असं वागणारच नाही. ते काय काय काहीच कळ. रेऊ, अशी काय बडबडतेस इथे एकटीच? काही नाही रेऊ, अगं तू बोलू शकतेस माझ्याशी, तेवढंच मन हलकं होतं. सांगितलं ना वहिनी काही नाही म्हणून. आणि जरी काही झालं असेल ना तरी मला तुला सांगायचं नाही. इनफॅक्ट मला तुझ्याशी बोलायचंच नाही. तू प्लीज आज जा. ऐक ना रेऊ,